श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. संक्रांत 2025ची संक्रांत ही 13, 14 आणि 15 तारखेला आलेली आहे. संक्रांत ही 3 दिवसाची असते. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत अशी 3 दिवसांची संक्रांत असते. जाते की देवीने शंकरासुराचा वध करण्यासाठी संक्रांती देवीचे रूप धारण केले होते. आणि असेही म्हणतात की जे देवीने वस्त्र घातलेलं आहे म्हणजे धारण केलेले आहे ते वस्त्र आपणही धारण करू शकतो, आपण घालू शकतो. तिला काळा रंग घातला जातो. असे म्हटले जाते की कोणत्याही धार्मिक कार्यात, शुभ कार्यात आणि कोणतीही सेवा करताना आपण काळा रंग घातला जातो. सूर्याने मकर राशीत प्रवेश केला तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने काळा रंग धारण केला होता. त्यामुळे ते काळ्या रंगाला संक्रांतीत महत्त्व आहे. नंतर थंडी पडणार आहे. आपल्याला जीवनसत्वाची खूप गरज असते. आपण जेव्हा बाहेर जातो काळ्या रंगाचे कपडे घालून तेव्हा त्या काळ्या रंगावर सूर्याची किरणे जास्त प्रभावशाली आहेत. त्यामुळे आपल्या शरीरात ऊब तयार होते आणि ऊर्जा तयार होते. त्यामुळे आपल्याला थंडीपासून आपल्या शरीराचा बचाव होतो. आणि ह्या संक्रांतीमध्ये आपल्याला जो कलर वर्ज करायचा आहे तो आहे पिवळा कलर आपल्याला घालायचा नाही आहे. मला प्रश्न पडतील मग कोणता कलर घालायला चालतो आपल्याला, तर तुम्हाला बघा पांढरा, लाल आणि हिरवा आणि भगवा जे महत्त्वाचे कलर आहेत ते तुम्हाला घालू. प्रश्न बांगड्यांचा, तर आपण हिरव्या कलरच्या बांगड्या घालू शकता. लाल, पिवळ्या, काळ्या आपण घालायच्या नाही आहेत बांगड्या. तर सौभाग्यवतीने हिरव्या रंगाच्या बांगड्या भरा. हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा ऑरा काही वेगळाच असतो. आणि नव्या नवरीला पण बघा हिरवागार चुडा भरला जातो. त्यामुळे नवरीचा लुक पण काही वेगळाच खुलून येतो. त्यामुळे सौभाग्यवतीने हिरव्या रंगाच्याच बांगड्या भरल्या पाहिजे. होतं शुभ अशुभ नाहीच आहे. हा सण हा आई जगदंबेचा सण आहे. हा आपण चांगल्या पद्धतीने साजरा करूया. झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला बाय.